तुम्ही पाहत आहात MCN न्यूज मराठी। अकोला जिल्ह्यात अवैध धंद्यांची मुळे उपटण्यासाठी पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या निर्देशानुसार सुरू असलेल्या ऑपरेशन प्रहार मोहिमेअंतर्गत स्थानिक गुन्हे शाखेने मोठी कारवाई करत अकोला कोट रोडवरील लक्ष्मी कॉलनीत अवैध गॅस रिफिलिंग रॅकेट उद्ध्वस्त केले। घरगुती गॅस सिलेंडरमधून ऑटोमध्ये धोकादायक पद्धतीने गॅस भरण्याचा प्रकार सुरू असल्याची गुप्त माहिती मिळताच सहाय्यक पोलीस निरीक्षक विजय चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने तातडीने छापा टाकला। या कारवाईत पोलिसांनी आरोपी फारुख खान वय 52 वर्ष व सय्यद फरहान वय 19 वर्ष या दोघांना अटक केली आहे। आरोपी इलेक्ट्रिक मोटर पंप व प्लास्टिक नळ्यांच्या सहाय्याने सिलेंडरमधील गॅस वाहनामध्ये भरत असल्याचे पंचासमोर उघड झाले। पोलिसांनी HP व भारत गॅसचे 19 सिलेंडर, गॅस भरण्याच्या मशीन्स, नळ्या, इलेक्ट्रिक वजन काटे असा एकूण 37,500 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला। घरगुती वापराच्या सिलेंडरचा व्यावसायिक पद्धतीने वापर केल्याने स्फोटाचा गंभीर धोका निर्माण होत असल्याने ही कृती अत्यंत घातक असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले। आरोपींवर कलम 3(7) जीवनावश्यक वस्तू कायदा तसेच कलम 288 भारतीय न्याय संहिता 2023 अंतर्गत गुन्हा नोंदविण्यात आले आहे। MCN न्यूज मराठी करिता धनराज सपकाळ, अकोला।